मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला नवीन पुढचा पॉईंट घ्यायचा आहे. द पॉईंट इज अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आपण याच्या अगोदर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितलेला आहे. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आणि त्याला आपण स्मॉल जीनी रिप्रेझेंट करतो. त्यालाच म्हणतो दुसरं नाव ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असंही त्याला म्हणलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं पहा. अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. अर्थ ही प्रत्येक ऑब्जेक्टला जी त्याच्याजवळ आहे, अर्थ त्याच्या जवळ आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टला अर्थ ही स्वतःकडं अट्रॅक्ट करण्यासाठी जो काही फोर्स अप्लाय करते तो फोर्स म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय न्यूटन सेकंड लॉ? एफ इज इक्वल टू एम ए. म्हणजेच सेकंड लॉ काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. त्यालाच आपण म्हणतो मोमेंटम. एफ इज इक्वल टू एम ए. एफ इज इक्वल टू एम ए. मास इंटू ॲक्सलरेशन यालाच आपण मोमेंटम असंही म्हणतो. आणि न्यूटन सेकंड लॉ इट इज रिलेटेड टू द मोमेंटम. अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सलरेशन. जो तुम्ही त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करता त्याच्यामुळं त्या बॉडीमध्ये ॲक्सलरेशन पाहायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय? समजा एक बॉडी आहे, एका बॉडीचं मास सुरुवातीला एम आहे आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. याच्यावरती कुठलाही फोर्स नाही. आता सध्या बॅलन्स फोर्स आहे. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स या बॉडीवरती अप्लाय केल्यानंतर ती बॉडी मोशनमध्ये असेल म्हणजे या ठिकाणी यूच्या ऐवजी व्ही येतो आणि विथ टाईम येतो आणि चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम इज कॉल्ड ॲक्सलरेशन. आणि मग त्या ठिकाणी मास येतं, ॲक्सलरेशन येतं, या दोघांचा प्रोडक्ट येतो म्हणून त्याला आपण मोमेंटम असं म्हणत असतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट ॲक्सलरेशन. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं बॉडी ॲक्सलरेट होते, त्याच्यामुळं दिस इज कॉल्ड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याला काय म्हणतो? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सलाच नाव काय आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्याला जीनी रिप्रेझेंट केलं जातं, स्मॉल जी. आणि हे स्मॉल जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे याला एक पर्टिक्युलर म्हणजे ज्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो, पर्टिक्युलर डायरेक्शननी जर फोर्स अप्लाय होत असेल तर ती क्वांटिटी काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे. ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे जर फोर्स अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड असेल तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. डायरेक्शन ऑफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे जो फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टला अर्थच्या सेंटरकडे खेचला जातो तो फोर्स म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठल्याही ऑब्जेक्टला अर्थच्या सेंटरकडं अट्रॅक्ट करते म्हणजेच इट इज अ डायरेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड. काय आहे? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे अर्थच्या सेंटरकडं अट्रॅक्ट केला गेलेला फोर्स म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आता आपल्याला याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन दिलेले आहेत. या क्वेश्चनबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. क्वेश्चन असा आहे, व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी. जर समजा ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? म्हणजे अर्थ सरफेसवरती जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, त्यावेळेस अर्थ आणि कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये असणारं अट्रॅक्शन नसणार आहे. देर इज अ नो अट्रॅक्शन बिटवीन एनी ऑब्जेक्ट, नो अट्रॅक्शन बिटवीन ह्युमन्स अँड द अदर वन. सो देअर फोर ऑल द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ अर्थ इट इज अ फ्लोट ऑफ इन द स्पेस और अवे फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे जर अर्थमध्ये अट्रॅक्टिंग फोर्स नसेल तर या सगळ्या वस्तू स्पेसमध्ये लटकताना, भरकटताना किंवा तरंगताना पाहायला मिळेल.
त्याचबरोबर अर्थ सरफेसवरती ॲटमॉस्फिअर आहे, अर्थ सरफेसवरती पाणी आहे. तर हे पाणीसुद्धा तुम्हाला स्पेसमध्ये फ्लोट होत असताना पाहायला मिळेल. इवन अर्थच्या जवळ असणारा मून हा सुद्धा ऑर्बिटिंग करणार नाही. अर्थ ग्रॅव्हिटेशनमुळे तो ऑर्बिटिंग करणार नाही. अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे तो ऑर्बिटिंग करणार नाही. तर अर्थ आणि मून हे कुठंतरी प्रवाहासोबत वाहून घेतल्यासारखं तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे वाहून गेलेत असं आपल्याला पाहायला मिळू शकतं. लक्षात आलं का? जर अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसेल तर काय काय होऊ शकतं? पृथ्वी तलावरती जे काही जीवजंतू आहेत ते तुम्हाला तरंगताना पाहायला मिळेल. पृथ्वीवरती असणारं पाणी, नद्यामध्ये असणारं पाणी जे काही आहे हे सुद्धा तुम्हाला तरंगत असताना पाहायला मिळेल. पृथ्वीच्या भोवती जो चंद्र फिरतो आहे आणि अर्थ हे दोघंही कुठंतरी वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. कधी? इफ देअर वेअर नो फोर्स ऑफ नो ग्रॅव्हिटी नसेल तर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, what would happen if the value of g was twice as large? म्हणजे जीची व्हॅल्यू, कॅपिटल जीची व्हॅल्यू जी आहे ती जर दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जर जास्त झाली, व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्ज. दुपटीपेक्षा जर जास्त झाली तर पॉसिबिलिटी काय आहे? व्हॅल्यू ऑफ जी ही दुपटीपेक्षा जर जास्त झाली तर काय काय वाढेल माहिती आहे का? कारण एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू जी आहे. GM1 M2 GM1 म्हणजे त्यांचे मासेस वाढतील. आणि जर एखाद्या सॅम्पलचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं मास जर वाढलं तर तो ऑब्जेक्ट आपल्याला पिकअप करण्यासाठी डिफिकल्ट होणार आहे. ऑब्जेक्ट म्हणजे समजा एखादी वस्तू आपल्याला उचलायची आहे तर ती उचलण्यासाठी आपल्याला डिफिकल्ट होणार आहे, कुठलीही वस्तू उचलण्यासाठी. त्याचबरोबर जर जीची व्हॅल्यू वाढली तर ओरिजिनल व्हॅल्यू माणसाचं जे वेट आहे त्या वेटमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आणि वेट वाढल्यामुळं माणसाला तो वेट पेलवलं जाणार नाही. तर तो पेलवलं गेल्या नसल्यामुळं त्याचं वेट वाढणार आहे आणि तो बेंड होणार आहे. सपोर्ट न झाल्यामुळं तो बेंड होणार आहे. त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरमध्ये एअर प्रेशर आहे. एअर प्रेशरमुळं क्लायमेट चेंज होण्यास मदत होते. क्लायमेट जर चेंज झालं तर प्रेशर चेंज होतं, ब्लड प्रेशर चेंज होतं ह्युमन बॉडीमधलं. त्याच्यामुळं सर्वाईव्हवरती त्याचा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर जीची व्हॅल्यू जर वाढली, डबल किंवा त्यापेक्षा जास्त वाढली तर जे काही ब्रिज आहेत, जे काही डॅम आहेत ते वजनामुळं कोलॅप्स होतील, पडतील. आणि त्याचबरोबर अर्थ अँड द सन वुड बी अफेक्टेड विच विल रिझल्ट इन अ कॅस्ट्रॉफिक क्लायमॅटिक चेंज. अर्थचं ऑर्बिटिंग जे आहे तर अर्थ ऑर्बिटिंग करणार नाही, तो सुद्धा सूर्याकडे अट्रॅक्ट केला जाईल आणि त्या अफेक्ट्समुळं खूप सारे चेंजेस आपल्याला अर्थवरती पाहायला मिळतील. तर असं हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर परत एक वेळेस सांगतो. जर जीची व्हॅल्यू डबल किंवा डबलपेक्षा जर जास्त झाली तर काय होतंय? माणसाचं वजन वाढते, त्याला उचलणं अवघड जाईल. त्याचबरोबर माणसाचं वजन वाढलं, माणसाच्या हाईटनुसार ते पेलवणं अवघड आहे. त्याचबरोबर ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे, प्रेशरचं चेंज होईल. प्रेशरमुळे ब्लड प्रेशरमध्ये चेंज होईल, क्लायमेटमध्ये चेंज होईल. त्याच्यामुळं अर्थवरती खूप सारे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील सजीवांमध्ये. जीची व्हॅल्यू डबल किंवा त्यापेक्षा जास्त वाढल्यामुळं हाऊसेस म्हणजे घरं पडतील, ब्रिज पडतील, डॅम कोसळतील. वजनांमुळं हे सगळं कोलॅप्स होईल. त्याचबरोबर अर्थचं वजन वाढल्यामुळं ते सनकडं अट्रॅक्ट होईल किंवा सनला स्वतःकडे अट्रॅक्ट होईल. त्याच्यामुळं क्लायमॅटिक कंडिशन आणखीन विचित्र होऊ शकतात. तर या सगळ्या अडचणी आपल्याला भविष्यात येऊ शकतात. आता त्याच्यानंतर बघायचं आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. नेक्स्ट पॉईंट आहे व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द surface of the earth, on the surface of the earth. म्हणजे आपल्याला जीची व्हॅल्यू
अर्थ सरफेसवरती किती येते ती कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपल्याकडं फॉर्म्युला आहे फोर्सचा एफ इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. कॅपिटल एम इज अ मास ऑफ अर्थ अँड स्मॉल एम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. ऑल क्लिअर. कॅपिटल एम इज अ मास ऑफ अर्थ, स्मॉल एम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी जी इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम इज अ मास ऑफ अर्थ, स्मॉल एम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट, आर इज अ रेडियस ऑफ अर्थ. आणखीन एक फोर्स आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू एम जी. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. एम जी इवन एफ इज इक्वल टू एम ए. फादर इज इक्वल टू मा. ए इज इक्वल टू जी. एक्सलरेशन त्याच्यामुळे हा कन्वर्ट झाला. आता या दोन इक्वेशनची याला म्हणा इक्वेशन फर्स्ट, याला म्हणा इक्वेशन सेकंड, या दोन इक्वेशनची जर कंपॅरिझन केली, कम्पेरिंग दिस टू इक्वेशन, तर याची एक बाजू ही आणि ही सेम आहे. त्याच्यामुळं आपण असं लिहू शकतो कम्पेअर केलं एम जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. तर इकडचा स्मॉल एम कॅन्सल. जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. आता याची जर व्हॅल्यू काढायची झाली तर स्मॉल जी इज इक्वल टू जीची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 डिवायडेड बाय 6.4 इंटू 10⁻6 त्याचा स्क्वेअर आहे. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जीची व्हॅल्यू येते. आता याच्याच अगोदर काही मिनटापूर्वी अशाच प्रकारचं आपण एक कॅल्क्युलेशन केले. याने याला मल्टिप्लाय करा, हे 2 टाइम्स करा म्हणजे 6चा पॉवर 12 होईल. 12 आणि ह्या 11 23 फक्त 10चा पॉवर. याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 10चा पॉवर 1 उरतो. बाकीचं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. जीची व्हॅल्यू येते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जीची व्हॅल्यू आपण यूज करतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑल क्लिअर. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं येतं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे पहा, जीची युनिट ऑफ जी कॅपिटल जीचं युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅपिटल जीचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. पर के जी आहे इंटू याचं आहे मीटर डिवायडेड बाय रेडियस आहे मीटर स्क्वेअर. ऑल क्लिअर. रेडियस आहे मीटर स्क्वेअर. मग आता उरतं काय, न्यूटनचं युनिट काय आहे तर न्यूटनचं, मग या ठिकाणी बघा हा मीटर स्क्वेअर कॅन्सल, बरोबर आहे. आता इथं काय उरतं न्यूटन इंटू पर के जी इंटू मीटर. आता फोर्स म्हणजे काय आहे, याला एनला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. एनचं युनिट जर कन्वर्ट केलं तर फोर्स इज इक्वल टू काय आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय, फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला, फोर्स युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटनचं युनिट काय, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता हे काय काय कॅन्सल होते बघा, याच्यामुळं हा के जी कॅन्सल होईल. त्याच्यानंतर हे मास आहे, इथं मास आहे, इथं के जी येईल, परत एक वेळेस सांगतो, काळजीपूर्वक पहा, बऱ्याच जणांचा गोंधळ झाला असेल तर सगळे युनिट व्यवस्थितरित्या मांडतो. वन्स अगेन सी द पॉईंट, युनिट ऑफ कॅपिटल जी. जागा परत नसल्यामुळे थोडंसं गोंधळ झालेला आहे म्हणून मी परत इरेज करून मांडतो आहे. युनिट ऑफ कॅपिटल जी, सगळ्यांनी काळजीपूर्वक पहा. फॉर्म्युला जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. कॅपिटल जी इज इक्वल टू याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर.
हे काय आहे मास, मासचं युनिट काय झालं के जी पर के जी डिवायडेड बाय आरचं मीटर स्क्वेअर. याच्यातला 1 के जी इथं प्लस के जी हा मायनस के जी कॅन्सल. त्याचबरोबर जी इज इक्वल टू न्यूटनचं काय किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे न्यूटनचं युनिट ठेवलं इंटू हे आहे मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर इंटू आता काही राहिलं का वरती नाही डिवायडेड बाय खाली काय आला मीटर स्क्वेअर. ऑल क्लिअर. याच्यातनं इथला 1 के जी इथला 1 के जी 1 के जी बाकी आहे इंटू के जी -1 कारण इथं -2 इथं +1 होता 1 के जी हा प्लस के जी हा मायनस के जी कॅन्सल हा मीटर स्क्वेअर कॅन्सल आणि जी इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर हे अशा प्रकारे युनिट येतं. आलं का जी इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर दॅट इज द युनिट ऑफ जी. लक्षात आलं का बघा जीचं युनिट हे आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. मासचं युनिट किलोग्रॅम हे किलोग्रॅम इथं ठेवलं. आर काय डिस्टन्स आहे मीटर स्क्वेअर बरोबर आहे. मग इथं 2 मायनस होते इथं +1 होता याच्यातला 1 उरला तो इथं ठेवला -1. इथं दोघांपैकी 1 कॅन्सल झाला -1 उरला. न्यूटन मीटर स्क्वेअर न्यूटनचं काय किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुन्हा हा मीटर स्क्वेअर जसंच तसा न्यूटनचं हे एवढं युनिट आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर स्क्वेअर जसंच तसा डिवाइडेड मीटर स्क्वेअर कॅन्सल प्लस के जी मायनस के जी कॅन्सल उरला मीटर पर सेकंड स्क्वेअर दॅट इज अ युनिट ऑफ जी. आणि व्हॅल्यू ऑफ जी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट ऑफ जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता. याला असंही लिहू शकता मीटर पर सेकंड स्क्वेअर असंही लिहू शकता. इथंपर्यंत पोचले. तर अशा प्रकारे हे आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक छोटासा पॉईंट आहे आणखीन. दिस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे पहा. हा जो आर आहे ही जी आरची व्हॅल्यू आहे हे आरला या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल आरला कॅपिटल आरने रिप्रेझेंट केलेलं आहे. स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर असं रिप्रेझेंट केलेलं आहे. स्मॉल आर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल आर इज अ रेडियस ऑफ अर्थ. मग this acceleration due to gravity only depends upon mass and radius. हे कळलं इथपर्यंत. आता जीची व्हॅल्यू ही फक्त मास आणि म्हणजे अर्थचं मास किंवा कुठल्याही ऑब्जेक्टचं मास आणि त्याच्या रेडियसवरती डिपेंड असते. मग ते कसं काय आता ते थोडंसं पाहायचं आहे. आता आपण हा फॉर्म्युला स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला रेडी केला किंवा कारण का तर स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर असं मेन्शन केलेलं आहे म्हणून हा फॉर्म्युला अशा प्रकारे कन्वर्ट होतो. मग आता ही जीची जी व्हॅल्यू आहे ही मास अँड रेडियसवरती डिपेंड आहे बिकॉज जी कॅपिटल जी इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. काय आहे व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी is completely depends upon mass of the earth and radius of the earth. That means it is depend upon capital M and R. म्हणजे G is directly proportional to M. म्हणजे G ची व्हॅल्यू मास G ची व्हॅल्यू वाढते मासशी रिलेटेड. मास वाढला की G ची व्हॅल्यू वाढते आणि R स्क्वेअर वाढला की G ची व्हॅल्यू कमी होते. So the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all the object. It is does not depends on the properties of object. ती व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू जीची व्हॅल्यू ही किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही मासवरती जरी बदलत असली तरी त्या ऑब्जेक्टच्या ज्या ऑब्जेक्टचं तुम्ही मास कन्सिडर करणार आहात त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीशी काहीही संबंध नाही. ऑल क्लिअर. आता याच्याशी संबंधित एक छोटासा क्वेश्चन आहे. याच्याशी संबंधित बघा क्वेश्चन असा आहे. कॅन यू टेलमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे. कॅन यू टेलमध्ये व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज 9.8 मीटर पर सेकंड इफ इट्स मास वॉज ट्वाइस ॲज लार्ज. जर समजा याचं मास
दोननी वाढवलं, ट्वाईस ॲज लार्ज दोननी वाढवलं आणि रेडियस हाफ ऑफ वॉट इट्स नाव, तर रेडियस निम्म्यानी वाढवली म्हणजे हाफनी वाढवली तर जीची व्हॅल्यू काय असू शकते हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, पहिलं मास किती होतं, मास ऑफ द अर्थ इज यम, आता किती वाढलंय, ट्वाईस केलंय 2m. पहिली रेडियस किती होती आर, आता किती केले 1/2 आर. ऑल क्लिअर, सगळ्यांना कळलं का? बघा फॉर्म्युला काय आहे, पहिलं मास किती होतं यम, फॉर्म्युला आहे जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल यम अपॉन आर स्क्वेअर. ही जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता जीला बदलणार नाही कारण हा कॉन्स्टंट आहे. यमची व्हॅल्यू दुप्पट केली, दोननी वाढवली, आरची निम्म्यानी वाढवली, तर जीची व्हॅल्यूमध्ये काय चेंज होतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता त्या व्हॅल्यू सगळ्या आपण त्या ठिकाणी ठेवायच्या. जी इज इक्वल टू जीची व्हॅल्यू ॲज इट इज इंटू यमच्या ठिकाणी 2m डिवायडेड बाय याला पण r/2 म्हणजे यालाच आपण r/2 असं पण देतो. म्हणजे इथं काय आरच्या ठिकाणी काय ठेवायचा r/2 त्याचा स्क्वेअर. कॅपिटल जी स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू 2 कॅपिटल यम अपॉन आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. याला पण असं केलं जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू 2 कॅपिटल यम, आता हा जो 4 आहे तो वरती येईल, इंटू 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग जी इज इक्वल टू जी कॅपिटल यम अपॉन आर स्क्वेअर इंटू 8 आला. लक्षात आला का? या दोघांचा गुणाकार केला 8. मग आता हे जी कॅपिटल एम अपॉन आर हे नवीन पहिला जी काय आहे आपल्याला जर जी डॅश म्हणू याला जी डॅश का म्हणायचं, कारण या व्हॅल्यू चेंज केलेल्या त्यानुसार. म्हणजे हा काय आहे, मग हा येईल जी, याला आपण जी डॅश म्हणू, याला काय म्हणू जी डॅश म्हणू, कारण व्हॅल्यू आपण बदलून ठेवल्यात. ॲक्च्युअल फॉर्म्युला हा आहे, आपल्याला या व्हॅल्यू बदलल्यानंतर जी डॅश काढायचं. जी डॅश इज इक्वल टू जी एम अपॉन आर, जी एम अपॉन आर म्हणजे त्याला जी इंटू काय आला 8. जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, जी डॅश इज इक्वल टू 9.8 इंटू 8 आणि याचं कॅल्क्युलेशन जी डॅश केल्यानंतर याचं कॅल्क्युलेशन किती येतं 78.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहिली जीची व्हॅल्यू किती होती 9.8. जेव्हा मास डबल केलं आणि रेडियस निम्मी केल्यानंतर व्हॅल्यू किती आली, व्हॅल्यू आली 78.4. या दोघांमधला जर डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर पहिली व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हॅल्यूच्या किती टाईम्स ग्रेटर आहे, 8 टाईम्स ग्रेटर आहे. दुसरी व्हॅल्यू किती आहे 8 टाईम्स ग्रेटर आहे. म्हणजे जर मास वाढवलं, मास डबल केलं आणि रेडियस जर निम्मी केली तर जीच्या व्हॅल्यूमध्ये 8 पट चेंज पाहायला मिळतो, 8 टाईम्स चेंज आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचं हे सगळं कॅल्क्युलेशन आहे. आता परत इकडंच पहा, हा ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे, हा ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याला आपण थोडंसं चेंज केलं. जीच्या जागी जेव्हा व्हॅल्यू ठेवतो तेव्हा जीची तर हा फॉर्म्युला आहे, जीचा तर हा फॉर्म्युला आहे. मग आता फॉर्म्युल्याच्या व्हॅल्यू बदलणार आहेत म्हणून जीला आपण काय केलं, जीला जी डॅश केलं. हा जी डॅश काढायचं अगोदर, जी हा आहे मग आपल्याला त्याच्या व्हॅल्यू चेंज करायची म्हणून जी डॅश केलं. जी एम अपॉन आर वगैरे वगैरे हे सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या, सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर जी डॅश. मग आता जी एम अपॉन आर काय जी आहे, मग जी डॅश इज इक्वल टू जी, आता जीची व्हॅल्यू किती 9.8. 9.8ला 8ने मल्टिप्लाय केलं तर 78.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी डॅश म्हणजे जेव्हा ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या ती व्हॅल्यू ही आली. पहिली व्हॅल्यू जीची किती व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू ही जीची व्हॅल्यू आहे बा, ही व्हॅल्यू आहे जीची आणि जी डॅशची व्हॅल्यू काय 78.4, जीची व्हॅल्यू काय 9.8. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 78.4 ही पहिल्या व्हॅल्यूपेक्षा 8 टाईम्स ग्रेटर आहे. म्हणजे जर व्हॅल्यू बदलल्या तर नेक्स्ट व्हॅल्यू त्या प्रपोर्शनमध्ये बदलतात असं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबूयात. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. थँक्स सर.